तर शिरूरमध्ये सत्ताधाऱ्यांचेच कार्यकर्ते हे पोलिंग एजंट बनल्याचा आरोप अमोल कोल्हेंनी केलाय। सत्ताधाऱ्यांचा मनमानी केंद्रावर कारभार सुरू आहे असं देखील अमोल कोल्हे यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे शासनाची यंत्रणा ही पूर्णपणे दक्ष असल्याचं आढळराव पाटलांनी सांगितलंय। अमोल कोल्हे हे नाटकबाजी करतील ही आधीच माहिती होती असं सुद्धा आढळराव पाटील म्हणतात। नाही, या पद्धतीने पोलिंग एजंट जर प्रचार साहित्य घेऊन बसलेले दिसले तर या विषयी निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेणं गरजेचं आहे। हा एक प्रकार निदर्शनास आला, अशा किती ठिकाणी हे प्रकार सुरू आहे आणि मग आचारसंहितेचं पालन हे केवळ आणि केवळ आम्ही विरोधातल्या उमेदवारांनीच करायचं का? मग महायुतीचे उमेदवार सत्तेचा गैरवापर करून गैरफायदा घेऊन अशा पद्धतीनं आचारसंहिता धाब्यावर बसवणार का? हाच महत्त्वाचा प्रश्न आहे ना। आणि थेट व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळतंय की म्हणजे प्रचार साहित्य घेऊन पोलिंग एजंट आतमध्ये निवडणूक केंद्रात बसले। 3 दिवसापूर्वी मला माहिती होतं, त्यांच्या अंतर्गत सूत्रातून मला माहिती मिळाली की ते असं काहीतरी नाटकबाजी करणार आहे की ती त्यांनी आता केली आहे। तसं काही नाही, सरकारी यंत्रणा अतिशय दक्ष आहे। मला सुद्धा आतमध्ये सोडताना 4 ठिकाणी चौकशी करण्यात आली, माझं ओळखपत्र पाहिलं, माझा मोबाईल काढून घेतला। आता यांना पराभवाला सामोरं जाताना उत्तरं काय द्यायची? तर बूथमध्ये असं केलंय, बूथमध्ये तसं केलं, तर शांत राहणार। तुम्ही मनापासून पराभव स्वीकारलेला आहे, त्यामुळे आता त्याच्यावर फारसं काय विचार करू नका।